भविष्य में भी जब जरूरत पड़े तब आप मुझे धर्मोपदेश देकर दूर कीजिएगा. ह्याला म्हणतात ऋणानं बंद. तर यही मेरी प्रार्थना है. तर मोठे भाऊ म्हणतात हाँ भाई अवश्य मैं तुम्हें वचन देता हूँ कि यदि स्वर्ग में भी मैं रहा तो तुम्हें धर्मोपदेश देकर जरूर आऊंगा. वेळेला जरूर येणार. ही परोपकार खरा. परोपकाराय पुण्याय पापाय परकेला. तर छोटा भाऊ म्हणतो भाई साहब आपका परम उपकार है. अब आप कहाँ जा रहे हैं? मैं भी आपके साथ चलूंगा. बूढ़ी बूढ़ी कशी होती. प्रिय भाई चलो अवश्य चलो. दोघ जण एकत्र जातात. आता या दुसऱ्या अंकामध्ये श्रीकंठ राजाच्या पूर्वभावाचं दृश्य आहे ज्यामध्ये ते वणिक पुत्र शांतीलाल सेठ आहे. व्यापारी पुत्र शांतीलाल सेठ आहे आणि कोण हे श्रीकंठ राजा. आणि त्यांच्या समागम उनके समागम को उपदेश से उनके अन्य मित्र किस प्रकार जुआ का त्याग करते उसका वर्णन. म्हणजे हा शांतीलाल सेठ काय होता वणिक पुत्र होता आणि त्याच्या उपदेशाने बाकी जुगाऱ्यांनी जुगार कसा सोडला त्याच्या कथन. तर दोन व्यापारी स्टेजवर येतात दृश्यवर काय आणि म्हणतात एक मगन नावाचा मित्र म्हणतो मित्र क्या बात है कुछ परेशान दिख रहे काही चिंता दिसते. छगन हाँ भाई आज सट्टे के बाजार में 5,000 का नुकसान हो गया. सट्टे के बाजार में 5,000 का नुकसान हो गया. उसकी चिंता लगी. मगनलाल म्हणता अरे इसमें चिंता की क्या बात है. आज जुए में 5,000 का एक दाव और लगा दो बस फिर क्या. तो छगनलाल बोलता क्या बात है आज शांतिलाल से दिखाई नहीं दे रहे. दूसरा एक बोलता नहीं दिसे. मगर वैसे तो सबसे पहला आ जाते परंतु आज किसने रोक लिया. उनके बिना तो खेल में मजा नहीं आता. काय तर इतक्यात ते छोटा भाई शांतिलाल से येतात. छगनलाल वो देखो शांतिलाल से आ रहे. आइए आइए सेठ जी आज तो 5,000 रुपए का दाव लगाना है जल्दी आइए. परंतु आपके बिना सब लोग आए. ते मोठे शेठ असल्यामुळे त्याच्यामुळे लावलं कारण तोच मोठ्या दाव लावला आणि बाकी त्यांना निवडलं. तर शांतिलाल सेठ म्हणतात देखो भाई मेरे सामने जुए का नाम भी मत लो. कोण म्हणतात शांतिलाल. आज से मैं तुम्हारी जुआ मंडली में नहीं रहूंगा. अभी तक तो पाप भाव में ही जीवन बीताता रहा परंतु आज से मैं अपना जीवन धर्म मार्ग में ही लगाऊंगा. कशात लावणार धर्म मार्ग में ही लगाऊंगा. छगनलाल म्हणतात अरे अरे शांतिलाल से तुम यार क्या कर रहे हो. आता त्याला पडणार आहे बोलायला. आम्ही एवढं पडतोय सांगतोय पडतंय का नाही. शांतिलाल से हाँ भाई. शांतिलाल से म्हणतात हाँ भाई मैं सच कर रहा हूँ जुआ खेलना महापाप है. अपने जैसे सज्जन पुरुषों को ये शोभा नहीं देता. अनंत अनंत काल में ये मनुष्य जन्म मिला है उसे पाप भाव में कैसे व्यक्त करवा दे. अब तो ऐसा उपाय करना है कि जिससे आत्मा क्या हित हो जाएगा. आत्म्याचा उपाय होईल असाच उपाय करायचा. मगनलाल म्हणतो अरे भाई आज अचानक ये वैराग कहां से आ गया. मगनलाल म्हणतात अरे भाई आज अचानक ये वैराग कहां से उमड़ा है. शांतिलाल सेठ म्हणतात प्रिय भाइयों मैं कुछ बातें करने के लिए ही आप लोगों के पास आयो. मी जुगार खेळायला ठरवले पण तुम्हाला सांगण्यासाठी तुमच्याकडे आलेलो आहे. आज मेरे बड़े भाई ने म्हणजे शांतिलालचा धाकटा भाऊ बरं का. तर आज मेरे बड़े भाई ने मुझे अपूर्व शिक्षा दी. हम सबको जो अमूल्य मनुष्य भाव और जैन धर्म मिला
उसी की सार्थकता के लिए कुछ करना चाहिए. जैन धर्माची मनुष्यभावाची सार्थक करण्यासाठी काही करना चाहिए. म्हणून मी तुम्हाला वरचेवर म्हणतोय की प्रभू हे भगवान, आपण जसे प्रत्येक क्षणाक्षणाला मन वचन कायाने ज्या काय क्रिया होत होत्या त्याला तुम्ही पाहिला आणि योग्य क्रियेलाच तुम्ही होकार दिला आणि नकाराला बाकीला नकार देऊन तुम्ही शाश्वत सुख संपादन केलं. तसं मी सुद्धा भावना करतो, प्रार्थना करतो, भगवान आपण ज्याप्रमाणे प्रत्येक क्षणाक्षणाला योग्य अयोग्यतेचा विचार करून योग्य तेच केला, तशी योग्य क्रियाच माझ्याकडून मनवचन कायाने हो ही मी भावना करतो. हे माझं शुभनिदान सांगा, प्रशांत निदान सांगा, काही सांगा, पण ही माझी भावना. म्हणजे ही जर भावना आपण दिवसात एकदा लिहून देतो, तुम्हाला पाहिजे तुम्ही नुसतं वाचता का? हे की एवढं लिहून दिलं तू झोपता वाचू शकते की नाही 2 ओळीची? एवढं का? तर काय म्हणलं की हमें भी बताओ कि जीवन सार्थकता का उपाय क्या है. तो शांतिलाल से म्हणता, सर्वप्रथम तो यह जुआ जैसा महापाप हम सभी को शोभा नहीं देता. इस पाप के फल से तो नरकों के घोर दुखों को सहन करना पड़ेगा. इसलिए यह तीव्र पाप भाव छोड़ना ही योग्य है. ये तीव्र पाप भाव छोड़ना ही योग्य है. और हम सभी को प्रतिदिन जिनेंद्र भगवान के दर्शन करना चाहिए. जिनेंद्र भगवान के स्वरूप को समझना चाहिए और उन्होंने किस प्रकार मोक्ष प्राप्त किया, भगवंताने कसा मोक्ष प्राप्त किया यह भी जानना चाहिए, ताकि हम भी मुक्ति प्राप्त करने के अवश्य प्रयत्न कर सके. मगरलाल म्हणतोय, क्या यह बात सुनकर ही आपको वैराग हो गया? हाँ भाई, अपने बड़े भाई की चर्चा सुनकर मेरे अंतर में जिज्ञासा हुई, उत्सुकता जागी. फिर मैं अपने भाई साहब के साथ मुनिराज के पास गया. उन मुनिराज के श्रीमुख से अपूर्व कल्याणकारी उपदेश को सुनकर मेरी खुशी का ठिकाना ही नहीं रहा. मैंने मुनिराज के पास ही जुआ और ये समस्त पापों का त्याग कर दिया. तथा जिनेंद्र भगवान के दर्शन करने की प्रतिज्ञा ले ली. तसं आम्ही म्हणतोय, आणि महाराज येऊन 4 महिने 1.5 महिना झाला, 1 महिना झाला. कोणीतरी एकाने तरी काय नियम स्वतःहून घ्यायला आले का? तुमच्या मनाने जे योग्य असेल तोच घ्या, पण नियमाने बांधायला शिका. आपल्याला मोक्ष मार्गावर जायचं आहे का मोक्ष मार्गावर स्खलित होते? स्खलित म्हणजे खाली पडायचे. उत्तर दे. मग जायचं आहे, मग तो मोक्ष मार्ग बंदिस्त केला पाहिजे की नको? म्हणजे शेजारी ते कटडे पाहिजेत की नको धरायला? मग ते कटडे म्हणजे तुमचे नियम. कटडे म्हणजे जेवढे तुम्ही नियम वाढवाल तेवढे तुमचा मार्ग सुरक्षित झाला. त्यासाठी आम्ही म्हणतोय की महाराज मला एक नियम द्या. पहिला कुठलं तर ऐका, नंतर तुम्ही घ्या. पहिला तुमच्या मनातले भाव व्यक्त करा, त्यातल्या अडचणी बघा, हे आणि सगळा विचार करून घ्या. पण भावना तर करा की महाराज मला एक नियम करायचा. महाराजांनी सांगितलं होतं तुमचे नियम लिहून आले. किती जण लिहून आणले? ते आता तेवढं आणले. नंतर तेवढे ते नियम तर लिहून आणा. मग त्याच्यातूनच तुम्हाला त्याला जमतील असे एखादा छोटा नियम आम्ही सांगायचा प्रयत्न होतो. घ्या नाकावर तुमचा प्रश्न. पण नियम घेण्याची भावना ही मोक्ष मार्गावर दृढ राहण्याची भावना. नियम घेण्याची भावना म्हणजे आपल्याला दिल्लीला जायचे, फिरायला जायचे, म्हैसूर बेंगलोर उटीला जायचं आहे. त्या रिझर्वेशनसाठी किती धडपड करतो आपण, मोक्ष मार्गासाठी धडपड. तर शांतीलाल साहेब म्हणतात की हा छगनलाल साहेब म्हणतात, अहो धन्य हो आपके हृदय परिवर्तन को धन्य. मी तुमचं हृदय जेव्हा परिवर्तन होईल
त्यावेळेला तुमचा मनुष्य जन्म धन्य झाला, तुम्ही धन्य झाला, तुमचा आत्मा धन्य झाला. अब हमारी भावना भी इस कार्य में प्रवृत्त होने की हो रही है. सगळेजण म्हणतात की आम्ही आता हळूहळू अशी इच्छा व्हायला लागली, परंतु आज मैं सट्टे में 5,000 रुपये हार गया, इसलिए परेशान. तर ते शांतीलाल शेठ काय म्हणतात बघा, मित्र तुम चिंता मत करो, यदि तुम जीवन भर के लिए जुए का त्याग करोगे तो मैं तुम्हें 5,000 रुपये देने के लिए तैयार. तसं कोणी उलट संयम घ्यायला तयार असेल तर मग तिची काय चिंता असेल तेवढी तुम्ही मिटवली पाहिजे. तर छगना म्हणतो, भाई तुम्हारे इस उपकार को मैं कभी नहीं भूलूंगा. मैं आपके सामने जुआ आदि सब पापों को हमेशा के लिए त्याग करता हूँ और आपके समानी प्रतिदिन जिन भगवंत के दर्शन के लिए प्रतिज्ञा करता हूँ. आपका महान उपकार है जो आपने मुझे महापाप से बचाकर सन्मार्ग में लाया. हाँ भाई, मगनलाल म्हणतात, आप दोनों की बातें सत्य है. मैं भी आप लोगों के समान जुआरी पापों को छोड़कर प्रतिदिन दिन दर्शन किया करूंगा. आओ धन्य है आज का दिन, हम सभी को सन्मार्ग की प्राप्ति हुई और नरक के घोर पापों से हमारा उद्धार. शांतिलाल से, भाई यह सब तो जैन धर्म और मुनिराज का प्रताप है. चलो आज के इस शुभ प्रसंग की खुशी में हम सभी भक्ति करें, हम सभी. हाँ भाई चलो, गा रे भैया गा रे भैया गा रे भैया गा, प्रभु न गा तो समय न गवा, गा रे भैया गा. किसको समझे अपना प्यारे, किसको समझे अपना प्यारे, स्वार्थ के सब रिश्ते हैं सारे. फिर क्यों प्रीति लगाए ओ भैया जी गा रे भैया. जे स्वार्थाचे पुजारी त्यांना का प्रेम आहे. दुनिया के सब लोग निराले, बाहर उजड़े अंदर काले. दुनिया के सब लोग निराले, बाहर उजड़े अंदर काले. फिर क्यों मुंह बढ़ाए ओ बाबूजी गा रे भैया. मिट्टी की और नश्वर काया जिसमें आत्म राम समाया. ही मातीत मिळणारी नश्वर काया पण आतमध्ये आत्मराम लपलेलं आहे. उसका ध्यान लगा ले ओ दादाजी गा रे भैया. स्वार्थ की दुनिया को तजकर निशिदिन प्रभु का नाम जपकर सम्यक दर्शन पाले ओ काका जी गा रे भैया. शुद्धात्म को लक्ष्य बनाकर निर्मल भेद ज्ञान प्रगटाकर मुक्ति वधु को पाले ओ दादाजी गा रे भैया. आता तिसऱ्या अंकामध्ये म्हणतात, इथे बघा वेळ झाला का, हा अजून वेळ आहे ना. तर याच्यामध्ये काय तृतीय अंकामध्ये इंद्र महाराज के जन्म तथा समय दर्शन ज्ञान चरित्र के विषय में इंद्र महाराज तथा हा तिथं स्वर्गामध्ये इंद्र महाराजांच्या सभेमध्ये काय नाही, महाराजांच्या जन्माच्या दिवशी इंद्राच्या जन्माच्या वेळेला, इंद्राच्या जन्माच्या वेळेला सम्यक दर्शन ज्ञान चरित्रच्या विषयामध्ये इंद्र महाराज तथा देवों के बीच में जो वार्तालाप हुआ उसका दृश्य. मैं तिथे सुद्धा छाया मरण आहे की नाही, मी इंद्रला मरण झालं तिथं ते दाखवलेलं आहे. ते छाया कुठली छाया, शाहे पडती छाया कुठली, ती शायचं नाव काय द्या, उत्पत्त छाया. उत्पत्त छाया त्यांचं चालल्यावर ते मोकळे झालेले बघतात तिथे काय. तर चार लोग उसमें बैठे हैं, इंद्रासन रिक्त है, इंद्रासन मोकळे झालेले. एक और उत्पन्न शैया है, उसमें श्वेत वस्त्र ओढ़कर इंद्र महाराज सो रहे हैं. म्हणजे नवीन आलेला आत्मा, नवीन आलेला आत्मा तो झोपून उठल्यासारखं उठतो ना तिथे. तर दिव्य कुमार म्हणतात, म्हणजे त्या देवापैकी एक दिव्य कुमार नावाचा देव म्हणतो, बंधु आज अपने इंद्र महाराज की आयु पूरी होगी.
इंद्र महाराज की आयु पूरी हो गई। अब इस क्षणभंगुर संसार में इंद्र जैसे भी अमर नहीं है, इंद्राला सुद्धा मरण है। इस संसार में मनुष्य, तिर्यंच, देव, नरक ये सभी चारों गतियां अध्रुव है। काय अध्रुव म्हणजे अनित्य। या चारी गती काही उपयोगाच्या नाही, तर अध्रुव है। एक सिद्ध दशा ही ऐसी ध्रुव है कि जिसमें पुनः जन्म नहीं लेना पड़ता। चार गतीमधून तुम्हाला परत जन्म आहे, पण वाचनी गतीतून परत जन्म, तीच खरी सार्थक गती आणि ती मला मिळवायची, हे माझं स्वप्न आहे, हे माझं स्वप्न आहे। एक सिद्ध दशा ऐसी ध्रुव है, निश्चल है कि जिसमें पुनः जन्म मरण नहीं है। ऐसी अविनाशी सिद्ध गती हम सब कब प्राप्त करेंगे? अशी मोक्ष सिद्धी मला कधी होईल? सिद्ध कुमार म्हणतात बघा, त्या नाव सुद्धा बघा एकेकाची कसे दिले, सिद्ध कुमार, मुक्ती कुमार। ही तुमच्या पोरांची पण तुम्ही नाव ठेवू शकता, मुलींची पण नाव ठेवू शकता, सिद्ध ठेवू शकते की नाही? आणि मग कधीतरी तो मोठा होईल, सिद्ध सिद्ध याचा अर्थ काय? तो मोठा होईल, 7वी 8वी जाईल, त्याला विचारायचं त्याला, अरे तुझं सिद्ध नावाचा अर्थ काय? मग त्याला म्हणायचं की तुला सगळं काही सिद्ध करण्याची ताकद तुझ्यामध्ये आहे। सगळं काही सिद्ध म्हणजे प्राप्त करणे, सिद्ध म्हणजे प्राप्त करणे, ती ताकद तुझ्या आत्म्यामध्ये आहे, ती आत्म्याची ताकद होतो, तर तू मग 3 लोकांच्या टोकावर जाऊन पोहोचशील। तसंच मुक्ती, ओरिजिनल मुक्ती पण देऊ शकतो। तर जिस प्रकार लक्ष्मी, सिद्ध कुमार म्हणतात सच ही कहा है कि लक्ष्मी शरीर सुख दुख अथवा शत्रु मित्र जनो हारे, जीव को नहीं कुछ ध्रुव, उपयोग आत्मा एक ही जीव। काय म्हटलेलं आहे? लक्ष्मी शरीर सुख दुःख शत्रु मित्र सगळे जग, त्यामध्ये जीवाला काही शाश्वत नाही, ध्रुव म्हणजे घेतलं तर जीवाला शाश्वत काय? फक्त एक उपयोगमयी आत्मा, पण तोच एक शाश्वत सत्य आहे। एक आत्मा एक जीव, मरता अकेला जीव एवं जन्म एकाकी करे, पाता अकेला ही मरे और मुक्ती एकाकी करे। म्हणजे जन्माला एकटा, मरणाला एकटा, मरण ही एकटाच करतोय, तसं मुक्ती सुद्धा एकटाच प्राप्त करणार, कुणाला घेऊन नाही। ज्या प्रकारे, जिस प्रकार 5 भावों में पंचम परम पारिणामिक भाव, काय म्हटलेलं आहे? 5 भावामध्ये पंचम पारिणामिक भाव परम महिमावंत आहे, त्याच प्रकारे 5 गतीमध्ये पंचम गती परम महिमा म्हणजे महत्वाची। ज्या प्रकारे उदय, उपशम, क्षयोपशम आणि क्षायिक या हे 4 भाव क्षणिक आहेत, हे 4 भाव कसे क्षणिक आहेत, आणि 5वा परमपारिणामिक भाव। मग आपल्याला कुठला प्राप्त करायचे? तो कुणाकडे आहे? सिद्धांत, म्हणजे आपल्याकडे अव्यक्त रूपाने, पण त्यांनी तो व्यक्त केलं। तर मला सिद्धांतसारखे परम पारिणामिक भाव मला प्राप्त करायचे, आणि त्यासाठी मला काय केलं पाहिजे? त्या अरे भगवंतासारखं शांत भाव। उसी प्रकार संसार में देव, नरक, मनुष्य, तिर्यंच 4 गतियां क्षणिक है, एकमात्र सिद्ध दशा ही ध्रुव है, अचल और अनुपम है। त्याला दुसरी उपमान आहे, ज्याला उपमान आहे तीच मला सर्व गती श्रेष्ठ आहे, वही पंचम गती है। तरी काय म्हणतात? आता बघा, प्रकाश कुमार नावाचा देव काय म्हणतो? अपने इंद्र महाराज ने यहाँ से मनुष्य लोक में जन्म लिया है, त्याला सगळ्यांना उदित असं देव आहे। आप इसी भाव में सम्यक दर्शन ज्ञान चारित्र की पूर्णता करके अभूतपूर्व ऐसी सिद्ध दशा को प्राप्त करेंगे, और धन्य है उस दशा को, धन्य है
जैसा हो उसे गति हो। सिद्ध कुमार म्हणतात आज अपने इंद्र महाराज चले गए तो क्या अब इंद्रासन खाली रहेगा? काय विचारलं? त्यांचा मोकळं राहील का? मुक्ती कुमार म्हणतात बघा, मुक्ती कुमार म्हणतो नहीं देवो यह खाली नहीं रहेगा, तुरंत ही मनुष्य लोक में कोई आराधक जीव आकर या इंद्र के रूप में उत्पन्न होगा तथा इंद्रासन संभालेगा। तर त्या लगेच उत्पाद शैलीवर काय होते बघा, अचानक इंद्र उठून बसले। उत्पाद शैलीवर अंदर से बाजों की आवाज आती है, संगीताची आवाज आती। दिव्य कुमार म्हणाले देखो देखो इंद्र महाराज का जन्म हुआ। सब एक साथ खड़े होकर हाथ जोड़कर कहते हैं पधारो इंद्र महाराज पधारो। वे आकर इंद्रासन पर वे विचारमान होकर बैठते। कोण? आता नुकतेच आलेले त्यामुळे ते विचारमान मी विचारमान होऊन बसलेले। लगे काय म्हणतात प्रकाश कुमार बाकीचे देव काय म्हणतात, क्या आज्ञा आहे महाराज, क्या आज्ञा आहे महाराज। इंद्र म्हणतात अहो देवो जैन धर्म के परम प्रताप से, जैन धर्म के परम प्रताप से मुझे यह विभूति मिली है, इंद्राची विभूति। चलो सबसे पहले जिनेंद्र देव की पूजा करें। दिव्य कुमार म्हणतात ये पूजन की सामग्री लीजिए। सगळं अर्घ्याचं ताट त्यांना काही वेळ लागतो का? लगेच दिलं तरी तेरी भक्ति बसी मन माही, तेरी भक्ति बसी मन माही, मैं तो पूजू पद हर्षाई, मी तुमचं जिनेंद्र पद हर्षाने पूजन। शाश्वत जिनवर बिंब विराजे, कुठला बिंब कसा आहे? शाश्वत जिनवर बिंब विराजे, मध्य लोक में माही, मी शाश्वत काय म्हणलेलं आहे? जिनवर बिंब मध्य लोकामध्ये विराजमान आहे। मध्य लोक में माही अष्ट द्रव्य से जिनवर पूजू पद अनार्घ्य सुख पाहू। अष्ट जिनवर पदाने काय म्हणलं? अनार्घ्य सोडून काय पाहू? अनार्घ्य सुख पाहू। ओम ह्रीम स्वर्ग लोकस्य विराजमान, ओम ह्रीम स्वर्ग लोकस्य विराजमान शाश्वत जिनबिंब समूह, स्वर्गालोकामध्ये जे काही जिनबिंब आहे ते सगळे समूहात चरण कमल पूजनार्थे अर्घ्यम निरुपमामिति। प्रकाश कुमार म्हणतात देव हे ना इसके पहले भाव में आप कहाँ थे? बघा चर्चा कशी राहणार झाली, कुठून आला पाहुण्याला विचारतोय कुठून आला? काल मी रात्री काहीतरी काय पहाटे वाचत होतो मी आणि त्यावेळेला भावना झाली की आज आपण हेच करायला म्हणा हे नाटक बसवायचं म्हणून तुमच्या दोन्ही सुरांनी सांगितले हे नाटक जसं लक्षामध्ये किंवा इतर काहीतरी आपण बसू हे पोरांना घेऊन काहीतरी आणि ते इथे कुठे म्हणजे प्रमाण चांगलं। तर हाँ इसके पहले भाव में आप कहाँ थे? इंद्र म्हणतो देवों इसके पहले भाव में मैं व्यापारी पुत्र था, वहां मुझे मुनिराज के प्रताप से सम्यक दर्शन प्राप्त हुआ, तो मोटा हुआ है कि मुनि दशा अंगीकार करने की मेरी तीव्र भावना थी, परंतु वो धन्य अवसर प्राप्त होने के पहले ही आयु पूरी होती। बघा आयुष्य पूर्ण होताना तिने भावना काय केली? मुनीवर गेली आणि त्याचा फळ काय झालं? उच्चतम पद मिळालं। इंद्राचं उच्चतम पद आहे का? तर मुनीवर
व्यापारिक, मुनि दशा अंगीकार करने की मेरी तीव्र भावना थी, परंतु वह धन्य अवसर प्राप्त होने के पहले ही आयु पूरी होगी और यहाँ पर जन्म। म्हणून प्रत्येक वेळेला भावना चांगली करा. तुमचे प्रत्यक्ष कार्य होणं होऊ दे अगर न होऊ दे, पण भावना जिथं तुम्ही भावना करताय तिथं बीज पेरलं जाईल. आणि मग ते आपोआप तुम्ही जरी पाणी नाही घातला तर पाणी वरून पडते की नाही, धुळी इकडे तिकडे खत पण मिळते, ते आपोआप प्रफुल्लित. पण भावना करा की भगवान मला तुमच्यासारखं व्हायचं, तुमच्यासारखा निर्मल पुरुषार्थ माझ्याकडून हो, की अनुकूलता मला प्राप्त हो. तिथे काही नियम आला का कुठलं? एक भावना करा. महाराज, हाँ, और यहाँ जन्म हुआ. सिद्ध कुमार म्हणतात, महाराज क्या आपने पूर्व में धर्म धारण किया, उसके फल में ये इंद्र पद मिला है. इंद्र म्हणतो नहीं सिद्ध कुमार जी, ऐसा नहीं है. ये इंद्र पद का जन्म हुआ वह तो राग का ही फल है. कशाचा? पण कशावर? शुभ धर्मावर, मुनिचर्येवर. मुनी दीक्षा घ्यायची आहे, रागाच आहे. तर वह तो राग का ही फल है, धर्म के फल में संसार का पद नहीं मिलता. जेव्हा तुमचे धर्माचे भाव होतात तिथं संसारामध्ये तुम्हाला लोड करायला काय कारणच नाहीये. धर्म का फल तो आत्मा में मिलता है. जेव्हा धर्माचं फळ मिळतं तेव्हा तुम्ही आत्मामध्ये स्थिर होता. थांबूया. ठीक आहे, अजून काय पाहिजे? इंद्रपद